jungle. मिरजेत 7 महिन्यापासून फरार असलेला मोका गुन्ह्यातील आरोपी अमन मुल्ला जेरबंद. सांगली जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत मिरज शहरात मोठे यश मिळाले आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील आणि मोका अंतर्गत कारवाई करण्यातील गुन्ह्यातील तब्बल 7 महिन्यापासून फरार असलेला आरोपी अमन समीर मुल्ला वय वर्ष 20 याला पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाला फरार आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पथकाने मिरज उपविभागात गस्त घालत माहिती संकलित केली असता आरोपी अमन मुल्ला हा मिरज पंढरपूर रोडवरील डॉक्टर A.N. गायकवाड हॉस्पिटलसमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीला ओळखून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली ओळख अमन समीर मुल्ला अशी सांगितली. तो सांगलीतील हाडको कॉलनीतील मूळ रहिवासी असून सध्या मिरजमधील ब्राह्मणपुरी परिसरात राहत होता. सदर आरोपी हा 28 सप्टेंबर 2025 रोजी दाखल खून प्रकरणात फरार होता. या प्रकरणात निखिल विलास कलगुडगी यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात एकूण 15 आरोपी व 2 विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असून या टोळीवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अमन मुल्ला हा घटनेपासून 7 महिन्यापासून फरार होता. अखेर त्याला अटक करण्यात आली असून त्यांना यश मिळाले आहे. पुढील कारवाईसाठी मिरज शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असेल. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील हे करत आहेत.